मी कालच माझ्या मिनी ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं तुमच्याशी की सकाळी खूप गडबड आणि कामे वगैरे असतात, त्यामुळं आम्ही रात्रीच गणपती बाप्पाची मूर्ती घरी घेऊन आलो होतो. तर त्याचं कारण हेच होतं की सकाळी रांगोळी वगैरे बाकीचे सर्व आवरणं यामध्ये खूप वेळ जातो आणि गडबड खूप होते, त्यामुळेच आम्ही रात्रीच गणपती बाप्पांची मूर्ती घरी घेऊन आलो होतो. तर सकाळी तुम्ही सगळं लवकर आवरून इथे छान अशी सुंदर गणपती बाप्पांची रांगोळी वगैरे काढून घेतली आणि आमचं हे छोटंसं डेकोरेशन केलं होतं गणपती बाप्पांसाठी. आणि त्यानंतर आम्ही पण असे छान असे रेडी होऊन बसलो होतो. आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक वगैरे करून घेतला, मोदक वगैरे बनवून घेतले आणि मोदक वगैरे रेडी करूनच ठेवले होते. त्यानंतर लगेच गणपती बाप्पांची स्थापना वगैरे करून घेतली आणि गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर मग छान आरती वगैरे करून घेतली आणि गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्यही ठेवून घेतला. आणि आरती वगैरे सर्व छान झाल्यानंतर मग आम्ही नंतर मी जे स्वयंपाक बनवला होता त्याचा नैवेद्याचे ताट तयार केलं आणि गणपती बाप्पांसाठी नैवेद्याचे ताट ठेवून दिलं आणि त्यानंतर लगेचच मग आम्ही पण जेवण करून घेतलं. तर तुम्हाला आमच्या गणपती बाप्पाचं छोटं सिंपल साधं डेकोरेशन कसं वाटलं आणि माझ्या बाप्पांची मूर्ती कशी आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.